we are going to learn today what is transcription, what is translation and translocation. मुळात जर तुम्हाला सांगायला गेलो तर सर्वात मोठा पॉईंट काय असतो की ते बायोलॉजी पण वेगळं म्हटलं किंवा फिगर्स वगैरे आपण बघितल्या तर फिगर्स बघितल्यावर कुठंतरी असं वाटतं की नेमकं टॉपिक काय असतं, महत्त्वाचा विषय काय वाटतं आपल्याला, टॉपिक काय आहे. पण आपल्या भाषेत सिम्पल लँग्वेजमध्ये जर समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे तर सिम्पल लँग्वेजमध्ये खूप सोपं आहे. जसं की मी तुम्हाला आधीही सांगून झालं आहे की स्क्रिप्शनमध्ये स्क्रिप्ट इज इम्पॉर्टंट. इफ यू वॉन्ट टू सपोज टू बी यू हॅव टू राईट डाऊन द स्टोरी, okay, then while writing the story first of all you have to write down script. After script you have to translate your mind ideas. तुमच्या डोक्यात जे चालू आहे ती जी भाषा आहे ती तुम्हाला कोणत्या भाषेत ट्रान्सलेट करता यायला पाहिजे की जी लोकांना समजायला पाहिजे. दॅट इज ट्रान्सलेशन. अँड लास्ट वन इज अ ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन मीन्स एक वस्तू उचलून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करायची, त्याला तुमचं ट्रान्सलोकेशन. ओके रिद्धी इकडे बघ बेटा. मग सेंट्रल डोग्मा आहे ते खूप महत्त्वाचा पॉईंट. व्हॉट इज सेंट्रल डोग्मा? सो आपल्याला सिंथेसिस करत घ्यायची इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन DNA. आता महत्त्वाचा विषय काय आहे, आपण आहोत दहावीत आपण DNA वगैरे आपल्या डोळ्यांनी अशा ह्या गोष्टी बघितलेल्या आहे की नाही, मग आपण त्या वस्तू बघितलेल्या नाही. सो यू हॅव टू इमॅजिन दिस थिंग्स. तुम्हाला काय करावं लागेल, इमॅजिन करावं लागेल की असं काहीतरी होतं. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी सॉन्ग मूवी काही बघताय सपोज टू, ते मूवी वगैरे जे तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर होते, पण स्टोअर होत असताना तुम्हाला दिसते का काही, त्या मेमरी कार्डवर तुमच्या डोळ्यांनी दिसतं का, नाही. सिमिलर लाईक दिस हे सर्व आपल्या ह्युमन बिंग्सच्या शरीरात घडतंय. प्रोटीन्स जर आपल्याकडे असतील देन अँड देन ओनली वी आर गोइंग टू सर्वाईव्ह करायचं तर आपल्या शरीरात प्रोटीन सिंथेसिस व्हायला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल सेंट्रल डोग्मा ती जी इन्फॉर्मेशन आहे, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन व्हॉट, इन DNA. That is deoxyribonucleic acid. DNA मध्ये ते काय होते, पूर्ण इन्फॉर्मेशन. कसली इन्फॉर्मेशन स्टोअर होणार आहे, प्रोटीन सिंथेसिसची इन्फॉर्मेशन तिथं स्टोअर होणार आहे. अँड सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन्स. ॲप्रोप्रिएट प्रोटीन्स मीन्स व्हॉट, जे कामाचे प्रोटीन्स आहेत. ऑफकोर्स जर का एक चांगली गोष्ट आहे त्याच्यासोबत ॲप्रोप्रिएट आपल्याला जे किंवा कुठल्या पार्टला कुठलं सिंथेसिस व्हायला पाहिजे. ॲक्च्युली DNA बिलॉंग्स टू द हेरिडिटी, अनुवांशिकता. तर हेरिडिटी प्रोसेसमध्ये आपल्या पालकांकडून म्हणजे आपल्या आईवडिलांकडून आपल्याला जे काही आपल्याला जे गुण अवगुण जे पण प्रॉपर्टीज भेटत आहेत त्या कुठून भेटतात, DNA मधून. तर ॲप्रोप्रिएट कॅरेक्टरिस्टिक्स किंवा ॲप्रोप्रिएट प्रोटीन्स ॲज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर बॉडी अँड दिस प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA. हे सिंथेसिस कोण करतंय, DNA. कोणाच्या माध्यमातून, RNAच्या माध्यमातून. तर सेंट्रल डोग्मा काय, व्हेन DNA सिंथेसाइजेस द RNA किंवा द प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड. प्रोटीन्स ते जे आहे ते सिंथेसाइज झाले, पण सिंथेसाइज कोणी केले, बाय DNA. कोणाच्या माध्यमातून, थ्रू RNA. दिस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. हेच काय आलं तुमची, ही एक इम्पॉर्टंट प्रोसेस आहे सेंट्रल डोग्मा. द प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू RNA. DNA थ्रू RNA is called central dogma. Now mRNA. As I already told you, स्क्रिप्ट आली म्हणजे मेसेज आला, हो किंवा नाही. तर स्क्रिप्ट आली म्हणजे काहीतरी लिहित आहे म्हणजे मेसेज आली. तर त्या RNA मध्ये रायबोन्यूक्लिक ॲसिडमध्ये हा जो mRNA आहे हा तुमचा मॅसेंजर RNA, मॅसेंजर रायबोन्यूक्लिक ॲसिड. And this mRNA is produced as per the sequence of nucleotides.
टाईड म्हणजे काय असतात? दोरे. तर हे जे mRNA हे कसं प्रोड्यूस होतं? मी सांगितलं मला पुढे जायचं आहे, माझ्या ब्रेनने मला मेसेज दिला आहे, तर तसं mRNA जे प्रोड्यूस होतं ते ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन DNA. तर जसं मेसेज रिसिव्ह होत आहे, जसं तुम्हाला एक मेसेज रिसिव्ह झालं mRNA हे प्रोड्यूस करायचं आपल्याला कोणाच्या सिक्वेन्सने ॲज पर द परत रिक्वायरमेंट. कसली रिक्वायरमेंट आहे? न्यूक्लियोटाइडची. न्यूक्लियोटाइड ऑन DNA. जे DNA मध्ये न्यूक्लियोटाइड्स आहेत ते mRNA काय करतायत? प्रोड्यूस करतायत. आणि हे मेसेजेस आता प्रोड्यूस झाले. मेसेज काय झाले? प्रोड्यूस. मेसेज प्रोड्यूस झाल्यानंतर आपल्याला तर त्याचं जे तयार झाले त्याला आपण म्हणतो ट्रान्सक्रिप्शन एक प्रकारे. सो mRNA इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. न्यूक्लियोटाइड्सवर 4 पॉईंट्स असतात: ॲडेनाइन, थायमाइन, सायटोसाइन अँड गुआनाइन. मग ते पार्ट कसे ठेवायचे? ते पार्ट ठेवण्याचा फक्त एकच फॉर्म्युला मी ठेवलेला आहे, ATCG. सो ॲडेनाइन, A फॉर ॲडेनाइन, T फॉर थायमाइन, C फॉर सायटोसाइन अँड G फॉर गुआनाइन. सो हे आता देर आर 2 स्ट्रँड्स अँड ओनली 1 इज यूज्ड. तर हे मॅसेंजर RNA मध्ये जे न्यूक्लियोटाइड्स आहेत, न्यूक्लियोटाइड म्हणजे दोरा, एक प्रकारे दोरच पकडा, आणि ती जी आहे ना ते दोरा जी आहे ते शिडीसारखं असतं, बरोबर? ते थोडं क्रॉस वगैरे पण येतं, ते तुम्हाला त्या पिक्चरमध्ये दिसतंय बुकमध्ये. तर mRNA इज प्रोड्यूस ॲज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑफ DNA मध्ये ते प्रोड्यूस होतं आहे, आणि तिथे 2 स्ट्रँड आहे, पण एक कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंटचा अर्थ कसा आहे की माझ्याकडे आता ॲट अ मुमेंट 2-3 पेन आहे. किती पेन आहे? 2-3. मी तिघांनी लिहिलं तर चालेल का? लिहिताना मला एकच वापरावं लागेल. मग सिमिलर लाईक दॅट मी ते बाकीचे पेन साईडला ठेवले आणि फक्त जे कॉम्प्लिमेंटरी आहे ते एक्स्ट्रा मी मदत घेईल, पण जे मेन आहे त्याच्यानेच कार्य होईल. सो देर आर 2 स्ट्रँड्स अँड ओनली 1 इज यूज. तर ते कॉम्प्लिमेंटरी हा शब्द आता परत येणार. द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स इन mRNA. सिक्वेन्स कोण ठरवतंय? कुठलं सिक्वेन्स? mRNA मध्ये. समजा तुम्ही एखाद्याला मेसेज दिलं 1 2 3 4, तर तो मेसेज तसाच जाईल ना, पण केव्हा? मशीन थ्रू. आपण देत असताना तो लहानपणी गेम खेळले, कानात काहीतरी वेगळं सांगायचं, बाहेर कुठलं तरी बाहेर पडतं, हो की नाही? तसं नाही, इथं परफेक्ट मेसेंजर RNA मध्ये जे सिक्वेन्सने द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स, न्यूक्लियोटाइडची जी सिक्वेन्स आहे ते मेसेंजर RNA काय करते? प्रोड्यूस करते. इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी, एक्स्ट्रा विच इज नॉट नेसेसरी. आणि खरं तर ते सिक्वेन्स एकदम परफेक्ट असतं, ते सिक्वेन्स परफेक्ट असतं, पण तसंच असायला पाहिजे हे काही गरजेचं नाही आहे. ते सिक्वेन्स कॉम्प्लिमेंटरी टू द DNA स्ट्रँड यूज फॉर सिंथेसिस. So the sequence of nucleotides in mRNA being produced is always complementary, that is extra which is not necessary to the DNA strand used for synthesis. आपल्याला फक्त इथं एवढं कॉम्प्लिकेटेड नाही करायचं आहे. आपल्याला फक्त इतकं लक्षात ठेवायचं आहे की 2 स्ट्रँड्स आहेत न्यूक्लियोटाइडच्या, त्याच्यापैकी फक्त एक वापरलं जात आहे, आणि mRNA ने सिक्वेन्स लावून ठेवलेली आहे की ATCG कसे मूव्ह करणार आहे. हा महत्त्वाचा पॉईंट. सो मग ते सिक्वेन्स बिसाइड देयर इज अ युरेसिल इन द RNA इन्स्टेड ऑफ थायमाइन. आता हे ATCG झालं. ATCG सोबत तुम्हाला तिथं काय भेटतंय? युरेसिल. काय भेटतं तिथं? युरेसिल. बिसाइड्स, त्या पलीकडं इन द RNA इन्स्टेड ऑफ थायमाइन ऑफ DNA. द प्रोसेस ऑफ RNA सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. तर त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. काय म्हणतोय आपण त्याला? ट्रान्सक्रिप्शन. हा म्हणतो. बस. तर इथं ट्रान्सक्रिप्शन काय आहे? परत एकदा सांगते. युरेसिल इज यूज्ड इन्स्टेड ऑफ थायमाइन. सिंपल एक डेफिनेशन सांगितली तुम्हाला. कसली? ट्रान्सक्रिप्शनची. युरेसिल इन RNA इज यूज्ड इन्स्टेड ऑफ थायमाइन. म्हणजे हे जे ATCG आहे, या ATCG मध्ये टीच्या जागेवर काय वापरलं आपण? युरेसिल.
नेक्स्ट सायटोप्लाझ्म. सायटोप्लाझ्म हे आपण मागच्या वर्षी 8वीत शिकले, आता त्याच्या डिटेल नाही राहणार. सो इन सायटोप्लाझ्म हे सर्व कुठं घडते? सायटोप्लाझ्म मॅसेंजर RNA फॉर्म इन न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय फॉर्म होतं? मॅसेंजर RNA. मॅसेंजर RNA फॉर्म इन न्यूक्लियस इन कोडेड फॉर्म. तो कशा फॉर्म मध्ये? कोडेड फॉर्म मध्ये येतो. कशा फॉर्म मध्ये? कोडेड फॉर्म. 1 मिनिट कोणतरी जाऊन त्यांना सांगा 5 मिनिटं थांबा म्हणा, 5 मिनिटं थांबा. मग तो जो कोडेड फॉर्म आहे, कुठला फॉर्म आहे हा? कोडेड. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का आजार झालाय, आजार झाल्यानंतर तुम्हाला अँटीबायोटिक दिलं जातं. तुम्हाला आजार झालाय त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्टर काय म्हणतो? ह्या अँटीबायोटिक्स घ्या. हे अँटीबायोटिक्स घेतल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. कसं वाटेल? बरं. लाईक दॅट. यस, लाईक दॅट. इथं हे बघ पुष्पराज, कोडेड फॉर्म मध्ये तुम्हाला मेसेज भेटलेला आहे. तो फॉर्म फॉर एक्झाम्पल तुम्हाला, आता मी इंजिनिअरिंग स्टुडंट आहे म्हणून एक एक्झाम्पल देतो की आपण या टाईप करतो, टाईप करताना हॅलो हाऊ आर यू हे आपण जरी लिहिलं तरी कॉम्प्युटरला मोबाईलला फक्त 0-1 कोडिंग समजते. कुठली भाषा समजते? 0-1. तर इथं पण तेच होतंय, कोडेड फॉर्म मध्ये आलंय. तर मॅसेंजर RNA फॉर्म इन न्यूक्लियस इज कोडेड फॉर्म फ्रॉम DNA कडून आलेलं आहे ते मेसेज, आणि ते पण कसं आहे? कोडेड फॉर्म मध्ये. तसे ट्रिपलेट कोडॉनचे थाउजंड्स ऑफ काय असतात? मेसेज असतात. सो द कोड्स ऑब्टेन फ्रॉम DNA फॉर अमिनो ऍसिड्स, आणि ते जे मेसेज असतात जे DNA कडून, हे बघा एक इथं सिक्वेन्स लिहून देतो, तुम्ही व्हिडिओ मध्ये बघून घ्याल ती सिक्वेन्स. DNA कडून मेसेज आलाय, मेसेज कोण कॅरी करत आहे? mRNA. आणि ते कोणासाठी आहे? अमिनो ऍसिडसाठी. कोणासाठी येते? अमिनो ऍसिडसाठी. सो द कोड फॉर इच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. 3 न्यूक्लियोटाइड्स म्हणजे 3 गाठ आहेत तिथं, 2 एकमेकांमध्ये बांधलेली आहे फिगर मध्ये बघा, आणि वरच्या बाजूला आहे 3 न्यूक्लियोटाइड्स. इट्स कॉल्ड ट्रिपलेट कोडॉन. त्याला आपण काय म्हणतोय? ट्रिपलेट कोडॉन. आणि याच्यासाठी अरविंद खुराना आणि अजून त्यांचे 2 मित्र आहेत, 2 कलिग आहेत, 2 सहयोगी आहेत, त्यांना नोबेल प्राइज भेटले 1968 मध्ये. आता महत्वाचं आलं ट्रान्सलेशन. आता बघा ट्रान्सक्रिप्शन मध्ये महत्वाचं काय सांगितलं? युरिसिलच्या जागेवर थायमाइन. हा एक पॉईंट महत्वाचा. दुसरं पॉईंट तुम्हाला काय सांगितलं की इथं सायटोप्लाझ्म मध्ये काय होतंय की DNA मॅसेंजर RNA थ्रू मेसेज पाठवतोय अमिनो ऍसिडसाठी. आता आपल्याला दुसरा पॉईंट बघायचं आहे ट्रान्सलेशन. तर हे जे कोडॉन्स तयार झालेले आहेत, आता तयार काय झालेले आहेत? कोडॉन. मग त्यांचा अँटीकोडॉन तयार करायचा आपल्याला. मग बघा इच mRNA मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. असं 3 न्यूक्लियोटाइड असे थाउजंड्स ऑफ तिथं काय तुमचे ट्रिपलेट कोडॉन आहे. ॲज पर मेसेज फ्रॉम mRNA अमिनो ऍसिड सप्लाय tRNA. जसं रिक्वायरमेंट येते, आपण भूक लागल्यावर खातोय, तर जास्त खातोय कमी खातोय, तर मेसेज आला भूक लागली आपण खाल्लं. तर इथं काय होतंय? ॲज पर मेसेज फ्रॉम mRNA, मॅसेंजर थ्रू जो मेसेज आलाय फ्रॉम mRNA, तसा ऍसिड सप्लाय होतो कोणाद्वारे? tRNA. ओके. tRNA हॅज अ अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू कोडॉन ऑन mRNA. आणि tRNA कडे काय आहे? तुमचं अँटीकोडॉन आहे. कसलं? हे जे सिक्वेन्स आहे कोडॉनचं जे आलेलं आहे, जे कोडिंग आलेली आहे, ती कोडिंग उलगडणे किंवा क्लिअर करणे, हे कोणाकडे? आता हे अँटीकोडॉन कोणाकडे? tRNA कडे. दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. मग हा जो T आहे हा वापरला जातो T ट्रान्सलेशन आहे. कोणता RNA? त्याचं हे चालू डोक्यात Tचं का सांगत नाही? तर ट्रान्सलेशन होतंय ना, धीरे धीरे करा ट्रान्सलेशन, फास्ट का करू. तर ह्याला tRNA, त्याच्यात काय आहे? अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू कोडॉन mRNA. दिस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. नाउ नेक्स्ट द अमिनो ऍसिड ब्रॉट इन बाय tRNA. आता अमिनो ऍसिडचं पहिलेच आलेलं आहे आपलं, तर अमिनो ऍसिड आता ब्रॉट केलं tRNA द्वारा, आणि पेप्टाइड बॉन्डने त्याला काय केलेलं आहे? पेप्टाइड बॉन्डने ते बांधलं गेलेलं आहे बाय rRNA. द अमिनो ऍसिड ब्रॉट इन बाय tRNA आर बॉन्डेड बाय पेप्टाइड बॉन्ड विथ हेल्प ऑफ rRNA. rRNAच्या मदतीने बांधले गेले. rRNA काय? तर rRNA आहे रायबोसोम RNA. काय आहे?
रायबोसोम RNA. नाव ट्रान्सलोकेशन एका जागेवरची वस्तू दुसऱ्या जागेवर ठेवणे. सो द प्रोसेस इन विच रायबोसोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू अदर एंड. हे बघा काय होतं मग इथं अशी प्रोसेस ज्यात रायबोसोम्स काय करतायत, मूव्ह करतायत. पण किती नाही, तर वर आपण ट्रिपलेट कोडॉन बघितलेले. एका ट्रिपलेट कोडॉनने ते काय करतात, मूव्ह करतात. इज कॉल्ड ॲज ट्रान्सलोकेशन. त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलोकेशन. मग आपण काय शिकले बघा, ट्रान्सक्रिप्शन. युरेसिल इज यूज्ड इन्स्टेड ऑफ थायमाइन. सिंपल. सेकंड, ट्रान्सलेशन मध्ये काय आहे, ट्रिपलेट कोडॉन आलेले आहेत. हां, तर ट्रिपलेट कोडॉन जे आहेत त्यांना आपण काय करतोय, कोडॉनला अँटी कोडॉन करतोय. म्हणजे आपण जसं भाषेत ट्रान्सफर करतो, ट्रान्सलेशन करतो, तसं तिथं काय होतंय, ट्रान्सलेशन होतंय. तर हे काय कशात होतंय, ते ट्रान्सलेशन RNA थ्रू. tRNA हॅज अँटी कोडॉन. ट्रान्सलेशन RNA कडे ते अँटी कोडॉन आहे. जे कोडिंग फॉर्ममध्ये आलं ते आता अँटी कोडिंग झालं ट्रिपलेट. आणि तसे थाउजंड्स ऑफ आहेत. आणि अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट आपण प्रोटीन सिंथेसिस करतो. ते आपल्याला जेवढी प्रोटीन गरज आहे तितकं. आणि ट्रान्सलोकेशन मध्ये काय तुमचं, की रायबोसोम, द प्रोसेस इन विच रायबोसोम हे एक ट्रिपलेट कोडॉनने काय होत असतं, नेहमी कंटिन्यू पुढे जात असतं. कितीने पुढे जातं ते, एका ट्रिपलेट कोडॉन. त्याला आपण म्हणतोय ट्रान्सलोकेशन. काय म्हणतोय आपण त्याला, ट्रान्सलोकेशन. आणि मग पुढचं बघा, सच कॉम्प्लेक्स चेन्स कम टुगेदर. आणि हे सर्व एक साथ येतात आणि एक सिस्टीम तयार करतात. दिस प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन इन द बॉडी. म्हणजे हेरिडिटी सोबत बरेचसे, कारण मी कंटिन्यू बोलतोय, हेरिडिटी तर बोललोच मी आधी, पण सोबत बाकीच्या गोष्टी पण घडत आहेत. म्हणून हे इथं तुम्हाला सांगतोय, हेरिडिटी सोबत बाकीच्या गोष्टी ही प्रोटीन सिंथेसिसनेच होत आहे. सो दिस प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड देअर अपीअरन्स. मग आपण कसे दिसणार, आपल्या आई वडिलांच्या सारखे दिसणार. ते प्रोटीन सिंथेसिस, बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा कनेक्टेड आहेत. फक्त एक टॉपिक आहे, हे एक पेज नाही आहे, हे एक बुक पण बनेल, असे आहेत. असं लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स जे प्रोड्यूस होतात ते म्युच्युएशन तयार होतात समजा. सो लिव्हिंग जे आपण व्हॅरी होतोय, थोडं आपल्या आईवडिलांपेक्षा आपण व्हॅरी होतो. त्याचं आन्सर इथं दिलेलं आहे बघा. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स लाईक देमसेल्स ड्यू टू जीन्स only, and some of those genes are transmitted to the next generation without any changes. म्हणजे आपल्या आईवडिलांकडून आपल्याला काही जीन्स जे ट्रान्समिट होतात ते ॲज इट इज होतात, बऱ्यापैकी होतात, पण पूर्ण होतात हे पण नाही आहे. ड्यू टू दिस सम ऑफ कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू द ऑफस्प्रिंग. हावेवर समटाइम्स सडन चेंजेस ऑकर इन दोज जीन्स. काही वेळेस काय होतं की काही चेंजेस होतात त्याच्यात. समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड्स ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन अँड कॉज मायनर चेंज which is nothing but mutation. So mutation ची डेफिनेशन तुम्ही तिथं ब्रॅकेट करून घ्या आणि घरून लिहून आणायची. जे सडन थोडंसं चेंज होतंय ते चेंज म्हणजे काय आलं तुमचं, म्युच्युएशन. ओके. अँड सम म्युच्युएशन्स मे बी मायनर आणि काही जास्तच असतात, बट समटाइम्स सम मे बी कन्सिडरेबल. सो म्युच्युएशन मे बी द जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनेमिया. एक आजार बघितलं होतं. टोटल 46 आपले आई आणि वडील दोघांकडून आपल्याला किती भेटतात, 46 तिथं पॉईंट्स असतात. त्यापैकी जर का 47 झाले, 45 झाले, तर आपल्याला काय होऊ शकतो, आजार ऑफस्प्रिंगला, बाळाला. ओके, वी आर लकी. सो क्रोमोझोम्स आपले 46चे 46 आपले ओके. जर का ते क्रोमोझोम्स व्हॅरी झाले तर आपल्याला आजार होऊ शकतो. दिस इज अन एव्हरलास्टिंग प्रोसेस अँड इट इज वन ऑफ द प्रूफ ऑफ डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. म्हणजे त्याचे 46 क्रोमोझोम्स आहेत, ते आपण सिलेक्ट करतोय का, दोज आर सिलेक्टेड नॅचरली. म्हणून त्याला डार्विन्स थिअरीशी पण जोडलं गेलेलं आहे. एक सेकंदात परत शेवट लास्ट टाइम सांगतोय बघा. तुम्हाला पूर्ण हे डिटेल मी सांगितलंच, परत डिटेल जाणार नाही, पण एवढं लक्षात ठेवा, प्रोटीन सिंथेसिस इज अन इम्पॉर्टंट पॉईंट हिअर. देन सेंट्रल डोग्मा इज अन इम्पॉर्टंट पॉईंट हिअर. देर आर 2 न्यूक्लियोटाइड्स, एकच वापरतो. ट्रान्सक्रिप्शन, त्याच्यात काय केलं आपण, युरेसिलच्या जागेवर थायमाइनच्या जागेवर युरेसिल वापरलं. ओके. आणि त्यानंतर तुमचं झालं मॅसेंजर RNA. मॅसेंजर RNA मध्ये काय आहे, न्यूक्लियस फॉर्म झाले, तिथं
कोडॉनच्या भाषेत मेसेंजर आता काय करतोय, आता हे झाल्यानंतर तिथं मूव ऑन होणार आहे, मेसेज ट्रान्सफर होतोय. जो मेसेज ट्रान्सफर होतोय मेसेंजर RNA थ्रू, तो कोडिंगमध्ये तो अँटीकोडॉनला जाणार आहे. तर ट्रान्सलेशन झालं म्हणजे काय होतंय, ट्रान्सलेशन झालं म्हणजे ते कोडिंग अँटीकोडिंग तयार झाली आणि त्याच्यानंतर अँटीकोडिंग तयार झाल्यानंतर तुम्हाला काय म्हटलेलं आहे की रायबोझोम जर का एका ट्रिप्लेट कोडनने काय झालं, मूव्ह झालं, तर त्याला आपण काय म्हणतोय, ट्रान्सलोकेशन. थँक्यू.